शनिवार आपण कसा साजरा करतो रे? आनंददायी शनिवार. मग आज आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत आपण वाचनालयाला भेट हा उपक्रम घेणार आहोत. वाचनालयाला भेट. वाचनालयामध्ये काय असतात रे? पुस्तकं हेच खरे आपले मित्र आहेत. कारण आजच्या पिढीतली मुलं ही मोबाईलमध्ये हरवली आहेत आणि मोबाईलमध्ये हरवल्यामुळं पुस्तकं कपाटात तर आपणही गुदमरू. त्यामुळं आपल्याला पुस्तकं वाचायची आहेत. ज्याप्रमाणे आपण एखादं पुस्तक हातात घेतल्यानंतर त्या पुस्तकावरची धूळ झटकतो, तसंच जर पुस्तक वाचलं तर पुस्तकं आपल्या मेंदूवरची धूळ झटकतात. ग्रंथ हेच खरे मित्र. त्यामुळेच आज आपण वाचनालयाला भेट हा उपक्रम घेणार आहोत आणि आपल्या माळशिरस गावातील हनुमान मोफत वाचनालय या वाचनालयाची आपण माहिती जाणून घेणार आहोत. वाचनालयाची स्थापना 1953 साली झाली. हे वाचनालय स्थापनेमागचं संघाचं उद्देश काय? स्थापना करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावं, समाज घडावा आणि भरपूर म्हणजे काय पुस्तक वाचाल तर वाचाल ह्या म्हणीप्रमाणे सगळ्यांना त्याचा उपयोग होईल हा त्याचा मोठा उद्देश. आपले वाचनालय कोणासाठी खुले आहे? सर्वांसाठी खुले आहे. लहान मोठे विद्यार्थी पालक सगळ्यांसाठी सर्वांसाठी. आपल्या वाचनालयात जर मुलं आला वाचण्यासाठी मधल्या सुट्टीत वगैरे तर त्याला शुल्क नाही. पण तुम्हाला मुलांना पुस्तकं जरी द्यायचं असेल तर त्याला शुल्क आकारलं थोडंसं, अगदी थोड्या प्रमाणात शुल्क आहे. वाचनालयाचे कामकाज कसे चालते हे थोडक्यात सांगा. वाचनालयाचे कामकाज म्हणजे टायमिंग. वाचनालयाचं टायमिंग सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी 6 ते 8 आहे. आमचे रजिस्टर असतात, देवदेव विभाग असतो. पुन्हा आमचे सगळं स्वागत करतो. आपल्या वाचनालयाच्या मॅडम सांगितलं की वाचनालयाची जी सुरुवात आहे एक छोट्याशा गावात म्हणजे भांडुतरी रूममध्ये सुरू झाली. छोटंसं 1948 साली सुरू झाली आणि 1953 साली त्याला सार्वजनिक ग्रंथालय म्हणून मान्यता सुरू झाली. मग सुरुवातीला आपल्या गावामध्ये 4-5 वृत्तपत्र पेपर वाचण्यासाठी लोकांना ठेवले जायचे आणि वेगवेगळ्या रूपात काही पुस्तकं गोळा केली आणि वाचनालय चालू झालं. त्याच्यानंतर अशीच कालावधी जात हळूहळू वाढ करत त्यामध्ये वर्गवाढ झाली, दर्जा वाढली, त्याची क ब झाला तर तालुका ब म्हणून आत्ता आपलं वाचनालय. आणि आज आपण आपल्या ग्रंथालयामध्ये सर्व प्रकारचे ग्रंथ, अवांतर कादंबऱ्या, नंतर जे काय वाचनाचे पुस्तकं असतात ते, मासिकं आणि लहान मुलांना तुमच्यासारख्यांसाठी सुद्धा आपल्याकडे ग्रंथालयामध्ये बालविभाग सुरू केले. बालविभागामध्ये क्रांतिकारी ऐतिहासिक गोष्टी पुस्तकं खूप मोठ्या प्रमाणात आहेत. जवळ 29,000 पुस्तकांचा आपल्याकडे संचय, सगळ्याच प्रकारचे ज्ञानकोश आहेत, ग्रंथ आहेत, मोठमोठे कादंबऱ्या आहेत. तुमच्यासाठीच्या ज्या गोष्टींची पुस्तकं लागतात लहान मुलांना तो पण आपल्या इकडे एक विभाग आहे. त्या विभागामध्ये तुम्हाला सुद्धा आमचे मॅडमला विनंती राहील की दर आठवड्यातून एखाद्या वेळेस तरी 10-20 जणांनी इथं येऊन वाचन केलं. तुमच्या वाचनाची आवड तुम्हाला निर्माण होईल. सरकारने वाचन दिन प्रेरणा साजरा करा असे उपक्रम राबवले जेणेकरून मोबाईलच्या संस्कृतीत थोडंसं बाहेर तुम्ही बघत नाही मोबाईल वाचन करत जा. वाचनाची आवड होते आणि पुढे त्याचा तुम्हाला भविष्यात त्याची आवड निर्माण झाली की उपयोग होतो. आपल्याकडे स्पर्धा परीक्षेची पुस्तकं मोठ्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ती उतरून जाईल. त्याच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात आपण एक विचार म्हणजे आपण इथे मोफत प्रकारे वाचू शकता.
तुम्हाला जर आता सवय झाली तर त्याची वाढ होईल, तुम्हाला वाचनाची आवड होईल. आपल्या या ग्रंथालयातून असे अनेक विद्यार्थी घडत गेले की ते आज पदावर आहेत. आले मराठे मंत्रालयाचे ते येऊन आम्हाला इथे त्यांचा अभिप्राय देतील की आम्हाला या वाचनालयानं खूप सहकार्य केलं. आम्हाला वाचनाला ज्यावेळेस परिस्थिती नसताना मोठी पुस्तकं उपलब्ध करून दिली ती येऊन आपल्याला अभिप्राय सुद्धा देतात. तुम्हाला आवड निर्माण व्हावी, तुम्ही वाचत जा. वाचताना शाळेतल्यापेक्षा इथे जाऊन शाळेतलं वाचा, अभ्यास करा. या व्यतिरिक्त इथं आपल्यासाठी उपलब्ध मॅडम आहेत. देशपांडे मॅडम इथं नेहमी खूप सहकार्य करतात. तांबोळकर मॅडम आहेत. ते विद्यार्थी आज आम्ही 2 वर्ष झाले, त्या 10-12 वर्ष ते विद्यार्थी जुने साहेब झालेले सांगतात की ह्या मॅडमने जे आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे आम्ही आज म्हणलो उच्च पदावर नोकऱ्या लागल्या. वाचनाची आवड तुम्हाला आत्ताच निर्माण झाली पाहिजे. मी मॅडमला विनंती केली की आमचे जे काही कार्यक्रम असतात त्यावेळेस आम्ही तुम्हाला निरोप देऊ. त्यावेळेस आम्हाला विद्यार्थी इथं आले त्यांना वाचनासाठी जर काय तुम्ही प्रोत्साहन आणून दिलं तर बरं होईल. आमची त्यांना खूप सहकार्य राहील. एवढं सांगतो.